यवतमाल वाशिम लोकसभा से निर्दलीय उम्मीदवार अनिल जयराम राठौड़ ने मतदान में गड़बड़ी का आरोप लगाया है। इसी को लेकर राठौड़ ने जिलाधिकारी डॉक्टर पंकज आशिया से मुलाकात की और मतगणना को रद्द करने की मांग की। मागणी अशी आहे की 26 एप्रिल 2024ला यवतमाळ वाशिम या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। या निवडणुका पार पडल्याच्या नंतर यवतमाळ वाशिम या लोकसभेचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे जी काही माहिती पुरवलेली आहे, आकडेवारी झालेली एकूण मतदानाची संख्या ती 12,20,189 आहे। परंतु आम्ही ज्या वेळेला ती संपूर्ण बूथ वाईज माहिती मागवली, त्या बूथ वाईज संख्यांमध्ये आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पुरवलेल्या माहितीमध्ये तफावत आहे। ती तफावत 25 मतांची आहे। 20 मतांचा फरक हा राळेगाव विधानसभेमधून आहे आणि 5 मताचा फरक हा वाशिम विधानसभेमधून आहे। यवतमाळ वाशिम या लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मी एक उमेदवार या नात्याने, मी प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड समनक जनता पार्टीचा उमेदवार नात्याने तक्रारसुद्धा आजच्या तारखेला 29 मे 2024ला आजच्या तारखेला तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे। आणि म्हणून हा जो फरक आज बूथनिहाय यादीमध्ये लक्षात आलेला आहे। जर 17C नुसार चौकशी केली तर लाखो मतांचा घोळ हा उघडकीस येऊ शकतो, अशा पद्धतीची शंका आमची आहे आणि म्हणून अशा पद्धतीची तक्रार करून आम्ही हायकोर्टाचा दरवाजासुद्धा खटखटावणार आहोत, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आणि म्हणून जी काही 4 जूनला होणारी मतमोजणी आहे ती मतमोजणी तुर्तास थांबविण्यात यावी, अशा पद्धतीची एक आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही घेतो आहे।